पुन्हा एकदा वरळी पेटवण्याची घटना समोर आलेली आहे। जी घटना आहे त्यामध्ये जो मुख्य आरोपी आहे त्याची पार्श्वभूमी जर आपण पाहिली तर त्याचे वडील शिवसेनेचे उपनेते आहेत। घटनेनंतर जर पाहिलं तर गाडीवरती सिम्बॉल होता, नंबर प्लेट आहे, ती पेटवण्याचा प्रयत्न कुठेतरी झाल्याचं पाहायला मिळत आहे। कुठेतरी संशयाला वाव मिळते, कसं पाहता? रात्री 2:30 वाजता वरळीच्या आसपास हा अपघात झाला। ह्याच्यामध्ये राजेश शाह नावाचा शिवसेनेचा पदाधिकारी आणि त्याच्या मुलाने हा अपघात केला आणि हा अपघात करत असताना एक आमचे कोळी बांधव प्रदीप नौखा आणि त्यांच्या पत्नी या मासे घेण्यासाठी बंदराव चालत असताना रात्री त्यांच्या डोळ्या देखत या महिलेला 2-2.5 किलोमीटर ज्या पद्धतीने या मुलांनी गाडीला अडकून ओढत ओढत नेलं, गंभीर घटना आहे। आणि याच्यामध्ये महिर नावाचा त्यांचा मुलगा आहे आणि रात्री अजून महिर पोलिसांच्या ताब्यात नाहीये। म्हणजे ह्याचा अर्थ की राजेश शाह ह्या मुलाला पाठीशी घालतायत। बाप सापडतो पण मुलगा सापडत नाही आणि मुलगा हा व्यसनाधीन होता आणि त्याला पोलीस स्टेशनला नेलं आणि त्याची मेडिकल केली तर त्याच्यामध्ये तो सापडला नाही पाहिजे। अशा पद्धतीनं ह्या अपघातामध्ये चुकीच्या पद्धतीने हा तपास नेण्यासाठी किंवा पोलिसांनी हा तपास व्यवस्थित आणण्यासाठी त्या मुलाला अटक केली पाहिजे आणि मुलाला अटक केल्यानंतर त्यांनी केलेल्या रात्री 2:30 वाजता तो एका मॉलमधनं पबमधनं बाहेर आलाय आणि हा पब रात्री 2:30 वाजता चालू होता। म्हणजे याचा अर्थ की हा महाराष्ट्रामध्ये पब अजूनही नियमाच्या बाहेर चालतात। मागच्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्र्यांचे बोर्ड लागले की बुलडोजर बाबा आणि बुलडोजर बाबा म्हटल्यानंतर अनेक पग पाडले असे ते बोर्ड लागले होते, पण ते चित्र हे खोटं आहे। कारण वरळीमध्येच रात्री 2:30 वाजता पबमधनं मुलगा बाहेर पडतोय। म्हणजे याचा अर्थ की हे पब चालू आहेत आणि हे पब पोलिसांच्या आशीर्वादाखाली चालतात आणि राज्य उत्पादन शुल्काचे जे अधिकारी आहेत ते काय करतात हा महत्वाचा मुद्दा या महाराष्ट्रात चाललंय काय अशी म्हणण्याची परिस्थिती आलेली आहे। आणि गाडीवरचा लोगो आणि नंबर प्लेट ज्या पद्धतीने काढण्याचा प्रयत्न केलाय त्यांनाही अटक झाली पाहिजे। आणि ह्याच्यामध्ये आज दुपारी मी त्या वरळी पोलीस स्टेशनला जाणार आहे, माझं इथलं कामकाज आटोपल्यानंतर आणि पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे।